ठीक आहे, 8 वाजून 5 मिनिटं झाली आहेत, तर सुरूच करून देऊया आपण, थांबायला नको आता. अं, तर हां, आता बघा याच्या पुढे आपल्याला आपल्या 2 स्किल्स आहेत. एक म्हणजे सेलेनियमचा हँड्स ऑन, म्हणजे सेलेनियमचं तुम्हाला नॉलेज किती आहे? सेलेनियमचे मेथड्स, वेब एलिमेंट्स आणि त्यांना यूज करण्याचे टेक्निक्स तुम्हाला किती माहिती आहेत हे. ही तुमची इंडिव्हिज्युअल स्किल सेट झाला. ठीक आहे. हा तुम्हाला कुठल्या पण फ्रेमवर्कवर जर काम करायला लागलं रेडीमेड, तर वापरता येणारा स्किल सेट आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्ही स्पीडनी कॉन्ट्रिब्यूट करू शकता कुठलंही फ्रेमवर्क मिळालं तरी पण. अशी ही स्किल सेट आहे तुमचा. ठीक आहे. त्याच्यामुळे मग ह्याच्यातले आणि इंटरव्ह्यूसाठी पण ह्याच्यात मोस्ट ऑफ द पार्ट याच्यात कव्हर होतो. कारण खूप वास्ट आहे ना स्किल सेट. म्हणजे ड्रॉप डाउन स्टॅटिक कसं हँडल करशील, अलर्ट कसे हँडल करशील, फ्रेम्स कसे हँडल करशील, विंडोज कसे हँडल करशील, ठीक आहे ना? टेबल्स कसे हँडल कर, हे प्रश्न आणि मग याचे एक्सपाथ काढून म्हणजे त्याच्या आतमध्ये हँडल करताना एक्सपाथ काढायलाच लागतात ना आपोआप. त्यामुळे एक्सपाथचं कोण वेगळं विचारत नाही. किंवा मग सिंपल वाले आले तर सिंपल वॉटर लोकेटर्स वगैरे असलं काहीतरी. अ, तर हे प्रश्न म्हणजे आपला स्किल सेट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर जावाचा इंटरव्ह्यू एक वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जावाच्या स्किल आणि अंडरस्टँडिंग चेक केलं जातं. ते नेक्स्ट लेव्हल म्हणायला लागेल. कारण सेलेनियम ज्यांना येतं त्यांना जावा नीट येतच असं नाही. ठीक आहे. हे पाठ करून पण बरेच लोकं सांगतात. आणि तिसरा मेन इम्पोर्टंट पार्ट आता आपण जो सुरू केलाय, तो आता आहे म्हणजे फ्रेमवर्क. तर फ्रेमवर्कमध्ये आता तुमचा अप्रोच आहे पूर्ण. म्हणजे आता तुम्ही ना एक पाऊल वरती चाललाय. म्हणजे फक्त 2 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवून एक्झिस्टिंग फ्रेमवर्कमध्ये मी काम करतोय, असं आतापर्यंत आपण बोलणार जर असाल, तर आतापर्यंत तुम्ही जेवढं काम केलं ना, तेवढं सफिशियंट आहे. आतापर्यंत आपण जेवढं शिकलो तेवढं. कारण सगळं एक्झिस्टिंग आहे. तुम्हाला फक्त आता काय करायचं टेस्ट स्क्रिप्ट ॲड करायचे आहेत. तर टेस्ट स्क्रिप्ट ॲड करायला जे लागतं ते नॉलेज आता आपण घेतलंय. पण आता याच्यापुढे आपण जे नॉलेज घेतोय, ते म्हणजे एक लेव्हल वरती म्हणजे तुम्हाला आता 3+ एक्सपिरियन्स जर दाखवायचा आहे आणि फ्रेमवर्क बनवण्यात पण माझं कॉन्ट्रिब्युशन आहे किंवा फ्रेमवर्क मी बनवले. त्याच्या टीममध्ये मी होतो किंवा मी स्वतः बनवू शकतो. याच्यापैकी काही पण तुम्हाला जर सांगायचं असेल, तर काय करायचं ते आता आपण सुरू केलंय. तर आता याच्यामध्ये आधी फक्त आपण कोडिंग करत होतो. आता ती कोडिंग प्रॉपर पर्स्पेक्टिव्हनी, प्रॉपर अप्रोचनी आणि चांगली कोडिंग कशी करायची, जी मेंटेनेबल असेल, प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये असेल, त्याच्यात रिपिटेशन नसेल, रियुजेबिलिटी असेल, ठीक आहे ना? अशी कोडिंग कशी करायची? आर्किटेक्चर लेव्हलला आता आपण चाललोय. म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला लाँग टर्म व्ह्यू होणार आहे. म्हणजे असं काहीतरी बनवायचं, की मी फक्त आता आता तुम्ही कसा कोड बनवताय, तो रजिस्टर टेस्ट केस आणि लॉगिन टेस्ट केस ऑटोमेट करण्याचा कोड बनवताय. ते आत्ताचं काम करण्यापुरता बनवतोय. पण आता आपल्याला बघायचंय, की 10 वर्ष, 5 वर्षापर्यंत नवीन-नवीन हा प्रोजेक्ट जसा पण पुढे जाईल किंवा मेंटेन करायचा आहे, तर आपल्याला चालवता येईल. असं एक आपल्याला काहीतरी कोड बनवायचा आहे. असं एक आपल्याला काहीतरी फ्रेमवर्क बनायचं असा अप्रोच ठेवून आता आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे आता आपण एक वरच्या लेव्हलला गेलोय. म्हणजे त्याला बर्ड आय व्ह्यू म्हणतो. तिकडे चाललोय. तर आपला खालचा अ, जो काय म्हणतात त्याला टर्टॉइस किंवा स्नेक व्ह्यू वगैरे जो असतो, तो व्ह्यू आता आपला गेलाय. त्याच्यामुळे आतापर्यंत तुम्ही गेलाय ते आपल्या पायाखालची जमीन बघत चालणं होतं. आता पुढलं बघायचं आपल्याला 10 वर्षानंतर की कसं असेल आणि त्या दृष्टीने आपल्याला कसे रस्ते बांधावे लागतील, काय करायला लागतील. म्हणजे सगळी लोकं म्हणजे आतापर्यंत तुम्ही फक्त स्वतःचं घर बांधत होतात. त्याच्यात काही टेन्शन नाही. पण पुढे तुम्हाला बघायचं की सिटी प्लॅन करायची आहे, की उद्या याच्यात आणखी 10,000 लोकं आले, नवीन, नवीन छोटे इथे अ, पाऊस पडला तर काय करायचं? असे सगळं प्लॅन करून तुम्हाला ती सिटी आखायला लागेल. तसं करतोय आता पण हा लाँग टर्मचा विचार आहे. त्यामुळे हे ना वेगळ्या लेव्हलचं प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्रामिंग नाहीये. हा फक्त एक अप्रोच आहे, कॉमन सेन्स आहे. त्याच्यात तुम्हाला आता करताना कळेल आपल्याला, की कॉमन सेन्स किती इम्पोर्टंट आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे, जी तुम्हाला आता याच्यापुढे आपल्याला सगळ्यांना आली पाहिजे या फील्डमध्ये, ती म्हणजे आजूबाजूच्या टेक्नॉलॉजी सोबत आणि आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, सेलेनियम आणि जावा सोबत, त्यांच्यासोबत आपण कसे कनेक्ट करतोय ही स्किल. कारण ही स्किल ना 3 वर्षाच्या एकदा तुम्ही पुढे गेलात, की ही स्किल इम्पोर्टंट आहे. की नॉट ओन्ली तुम्हाला सेलेनियम जावाच कसं करता येते, हे नाही, तर सेलेनियम जावा जिथे कमी पडतायत किंवा जिथे तुम्हाला कुठल्यातरी सोबत एक अ, अ, काय म्हणतात त्याला, दुसऱ्या कुठल्यातरी टूल सोबत तुम्हाला मदत घ्यावी लागते, कम्युनिकेट करावं लागतंय, कोलॅबोरेशन करावं लागतंय. त्यावेळी तुम्ही असल्या स्किल्समध्ये कसे आहात, हे पण इथे कळतं. त्यामुळे म्हणजे तुम्ही सोल्युशन प्रोव्हायडर्स कसे आहात, प्रॉब्लेम सॉल्व्हर कसे आहात, हे आता याच्यापुढे बघायला लागतं. आणि त्यामुळे नंतर जे रिकॉग्निशन्स आणि या प्रमोशन्स वगैरे असतात ना, ते ह्या पॉइंट्सला असतात. की हा माणूस कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. म्हणजे अशा आपल्या फ्रेमवर्कमध्ये हा प्रॉब्लेम होता आणि हे कोणाच्या लक्षात नाही आलं, पण या माणसाने तो फिगर आउट पण केला आणि त्याचं सोल्युशन पण प्रोव्हाईड केलं, त्याचं एस्टिमेशन पण दिलं, त्याचं पी पण दिली आणि त्याच्यानंतर मग ते किती दिवसात होईल, किती सगळं सांगून तसं करून घेऊन आपले एवढे एफर्ट्स वाचवले.
असं जर तुम्ही काहीतरी इंडस्ट्रीत केलं की मग प्रमोशन किंवा तुम्हाला हे 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 म्हणजे 100% असतं. ठीक आहे, किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील अप्रायझल किंवा मग तुम्हाला सोडून जाऊन देणार नाही कोण मग. एकदा मॅनेजमेंटच्या हे लक्षात आलं की हा माणूस प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. तर तिथे आता आपली गाडी सुरू झाली आहे. तर कोर्सच्या. ठीक आहे. आणि हा स्किल सेट जो आहे तो म्हणजे असं आपोआप नाही येणार. तुम्हाला आपल्याला प्रॅक्टिस जसं करू, कॉमन सेन्स जसं आपल्याला बिल्ड होईल, तसं हळू ते येतं. पण एक डोक्यात ठेवा, की असं आपल्याला या लेव्हलला जायचंय. नॉर्मल फक्त जर आपण जावाचा लिहिलेला कोड करतोय, आहे ते करतोय काम, तर हे काम म्हणून ठीक आहे. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला 3 रेटिंग मिळेल, सगळं व्यवस्थित राहील. आणि आता तर हे पण कामं करणारी माणसं मिळत नाही सिन्सिअरली, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला एक्स्ट्रा जे काही ॲक्चुअल अपेक्षा आहेत, त्या म्हणजे तुम्ही त्याच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आताच्या करंट टेक्नॉलॉजीज कुठल्या-कुठल्या आहेत, ते त्याच्यासोबत थोडंसं अपडेट ठेवून आपण ते वापरतोय की नाही? आता सेलेनियम अपडेट होतंय, तर मग काय येतंय? आता तर वेब ड्रायव्हर ऐवजी न्यू क्रोम ड्रायव्हर पण लिहायची गरज नाही लागत. असा लेटेस्ट काहीतरी अपडेट आलाय. तर तो तुम्हाला माहिती आहे का? मग आता आपण उगाचच टाईम वेस्ट करतोय का? ठीक आहे ना? जसं आता एक्सेल फाईल आपल्याला डील करायची पण आपण मॅन्युअली करतोय. ऑटोमेटने होऊ शकतं. पण सगळ्या लोकांनी आतापर्यंत कोणी कंटाळा करून ठेवलाय. कोणी केलं नाही ते. कारण नवीन काहीतरी ॲड करायला लागेल तेवढं कोणाला अ, कष्ट पण नकोयत आणि तेवढं भीती पण वाटते की जमेल की नाही ते इंटिग्रेशन. तर अशा गोष्टी जर तुम्ही आरामात डील करायला लागलात, तर मग तुम्ही आपोआप वरच्या लेव्हलला जाता. त्यामुळे ही गोष्ट आता आपण जी शिकतो ना ती तशी आहे. आणि त्याच्यामुळे जसं-जसं आता आपण म्हणजे सगळेच कोडिंगची सुरुवातच केली. म्हणजे जसं आपण याच्यामध्ये घुसलो त्यावेळेला. त्याच्यामुळे ती भीती असते कोडिंगचं एक प्रॅक्टिस नसते. पण जसं-जसं आपण जास्त करतो, नवीन-नवीन आता आपण ह्याच्यासोबत बघा आता आतापर्यंत आपण पेज ऑब्जेक्ट याच्यासोबत Apache पीओएल डील केलं. ठीक आहे. टेस्ट इंजिनला आता आपण डील करतोय. म्हणजे नवीन काहीतरी घेऊन त्याच्यासोबत डील करतोय. त्याच्यापुढे आणखीन आता एक्सटेंड रिपोर्टची आपण करू. त्यानंतर मग आपण आणखीन अशा 1-2 गोष्टींसोबत आपण डील करणार आहोत. तर हे जसं आपण करू, तसं आपल्याला कळतं की हळू-हळू कळतं रे सोपं आहे, एवढं काही नाही. नंतर डेटाबेस हळू-हळू तुम्ही डेटाबेस टेस्टिंग पण करा. हे झाल्यानंतर एपीआय करा. वेगवेगळ्या गोष्टींसोबत जसं आपलं फ्रेमवर्कला कम्युनिकेट कसं करायचं हे आपल्याला कळायला लागतं. मग हळू लक्षात येतं, अरे काही कठीण नव्हतं. फक्त आपल्याला माहीत नव्हतं की कसे टेक्निक्स आहेत ते. जसं सिंपल आपण कॉम्प्युटर यूज करणं, ॲप यूज करणं आपल्याला माहीत नसतं. तर तसंच आहे हे. याच्यामध्ये जेवढं तुम्ही खेळाल, जेवढा वेळ द्याल, तेवढं आपलं जे हे चांगलं होईल. आणि असे इश्यू आले पाहिजेत, एरर आल्या पाहिजेत. तरच आपल्याला कळतं आणि एररमध्ये आता ते एरर सॉल्व्ह करायला पण थोडं डिबगिंग आणि एरर सॉल्व्ह करणं. म्हणजे हे पण थोडं इम्प्रूव्ह करा, की एरर आली तर डिबगिंग कसं करायचं आणि दुसरं म्हणजे की ते एरर सॉल्व्ह कशी करायची, कुठल्या साइट्स असतात जिथून आपल्याला सॉल्व्ह मिळतं. म्हणजे आता Stack Overflowला जाऊन पटकन सोल्युशन कसं शोधायचं किंवा मग त्याचा कन्सेप्ट शिकायचा असेल तर कुठले ब्लॉक्स असतात जिथे जाऊन करायचं. त्या गोष्टी पण प्रॅक्टिसनी येतात. ठीक आहे. तर आणि हे तुमचा वेळ वाचवतं आणि इंडस्ट्रीला कॉन्फिडन्स देतात. आत्ताच तुम्हाला एरर सगळे यायला लागले, एरर डील करायला लागलं, तर मग तिथे गेल्यानंतर पटापट एरर सॉल्व्ह होतील. इथे अनोइंग एवढंच असतं, की तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीला विचारता. हे तर तुम्हाला माहिती आहे मॅन्युअलवरनं पण. आणि ऑटोमेशनला जास्त होतं, कारण टेक्निकल एरर येतात. उगाचच काहीतरी एरर येते आणि आपण घाबरतो, ते बघून, की काही कळत नसतं. पण थोडा वेळ जरी दिला, अर्धा तास त्याच्यासोबत आपण प्ले केलं आणि Googleला सर्च केलं, Stack Overflowला गेलं, त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट वाचले, की कळतं की नक्की कुठला इश्यू आहे. ठीक आहे. मग तो इनपुट घेऊन आपल्याला एकतर सॉल्व्ह करता येते किंवा मग डायरेक्ट पुढल्या माणसाकडे जाता येतं, की "अरे असं-असं एरर आली आहे, तर हे इश्यू आहे. तर हा इश्यू आहे असं मला वाटतंय. तर तुला काय वाटतंय? असं करू का?" असं आपणच एक प्रोव्हाइडेड सोल्युशन घेऊन त्याच्याकडे जाण्यात एक मजा असते. अ, असं नाही करायचं, की डायरेक्ट ही एरर अशी-अशी एरर आली, मी कॉपी पेस्ट करून पाठवून दिली वरती. ठीक आहे. तर मग आणि पुढे संपलं. मी थांबलो. आता मी ब्लॉक झालो, तर तू सांगशील तेव्हा मी पुढे जाईन. असा अप्रोच इंडस्ट्रीमध्ये नाही आवडत कोणाला. तर तुम्ही सोल्युशन किती ट्राय करताय करण्यासाठी आणि तुम्ही किती अप्रोच घेऊन सोल्युशन घेऊन जाताय, त्याच्यात तुम्ही किती एनालिसिस केली त्या एररचं, Googleवरनं किती शोधलंय, किती ते सगळं तुमच्याकडे एक डॉक्युमेंटेड म्हणजे सगळं रेडी पाहिजे, की मी एवढे 4-4 ऑप्शन सर्च केले, याच्यात काही मला मिळत नाही. तर याच्यामधलं मला असं वाटतंय, की हा ऑप्शन म्हणजे सोल्युशन असेल, तर मी काय करू? ह्याच्यात प्रोव्हाईड करू, की आणखीन एम आय मिसिंग एनिथिंग एल्स? असं त्याला पण रिस्पेक्ट देऊन विचारलं, की मग अरे बाबा हा माणूस काम करतोय, मग याला कळतंय. मग तो सांगतो, "नो, नो, दिस इज दिस काइंड ऑफ एरर." त्याला तर माहितीच असते, तो त्याच्यात रोज काम करत असतो. पण डायरेक्ट विचारणं आणि असं विचारणं याच्यात फरक असतो. ठीक आहे. तर जाऊ आपण पुढे. तर आतापर्यंत आपण बघा काय केलंय. अं, आपण एक फ्रेमवर्क आपलं बनवायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एसआरसी टेस्ट डॉट जावा आणि एसआरसी मेन डॉट एसआरसी स्लॅश टेस्ट स्लॅश जावा आणि एसआरसी स्लॅश मेन स्लॅश जावा हे 2 फोल्डर आपले आपण करणार आहोत असं म्हटलो. आणि त्याच्यामध्ये आपण टेस्ट नावाचा आपला एक पॅकेज बनवलं आणि त्याच्यामध्ये लॉगिन नावाचा सिनेरिओ आहे हां आता. टेस्ट सिनेरिओ आहे. ते आपण लॉगिन टेस्ट सिनेरिओ इथे होता. जर तुम्हाला
आठवत नसेल मागच्या वेळेचं, तर बघा हा लॉग इन सिनारिओ होता. त्या लॉग इन सिनारिओचा आपण क्लास बनवला. फक्त जर मागचं रिफ्रेश करतोय मी. हा बघा हा क्लास बनवला आणि हा जो क्लास आहे लॉग इन सिनारिओचा, याच्यामध्ये आपण काय करतोय तर वेगवेगळ्या मेथड्स आपण बनवायला सुरुवात केली. तर या ज्या मेथड्स आहेत ते ऍक्च्युली टेस्ट मेथड्स आहेत. आपण टेस्ट एनजीच्या मेथड बनवतोय आणि या मेथड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या टेस्ट केसेस आहेत. ठीक आहे. या मेथड्स म्हणजेच काय आहेत आपल्या टेस्ट केसेस आहेत. तर प्रत्येक टेस्ट केससाठी आपण एक मेथड बनवतोय. म्हणजे आपण याच्यामध्ये गेलो आणि एक एक टेस्ट केस पहिल्या 4 टेस्ट केस उचलल्या आपण. हा पहिली टेस्ट केस जी होती ती काय होतं लेफ्ट साईडला जायची गरज आहे का? हा हे बघा व्हेरीफाय लॉग इन इंटू ऍप्लिकेशन युझिंग व्हॅलिड क्रेडेन्शियल्स. ती आपण करतोय. मग त्याच्यानंतर इनव्हॅलिडचं एक कॉम्बिनेशन, इनव्हॅलिडचं दुसरं, इनव्हॅलिडचं तिसरं, असे 3 इनव्हॅलिडचे कॉम्बिनेशन करणार आहोत. अशा 4 टेस्ट केस आपण करणार आहोत. या 4 टेस्ट केस मधून पहिलं तर आपण बघणार आहोत की ह्यांना चांगल्या लेवलला कसं न्यायचं, म्हणजे चांगल्या कोडिंग मध्ये कसं न्यायचं. ठीक आहे. तर हे करण्यासाठी सगळ्यांनी आता नीट लक्ष द्या. आता आपण प्रॉपर म्हणून मी एकदम रॉ वेनी चाललोय, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट कळावा. तुम्हाला फ्रेमवर्क असं नाही बनवायचंय. तुम्ही जाताना डायरेक्ट फायनल आपलं जे फ्रेमवर्क बनेल त्या अप्रोचने जाणार आहात. ठीक आहे. पण ते कसं डेव्हलप होतं, ते कसं आपण तिथपर्यंत डिडक्ट केलंय, तर ते तुम्हाला कळावं की व्हाईट कोडिंग काय असते. हे फ्रेमवर्क नसतं तर कसं दिसलं असतं आणि मग हळूहळू त्याच्यातल्या एक एक गोष्ट आपण कसं स्ट्रक्चर्ड ऑर्गनाइज वे मध्ये करत जाणार आहोत. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे तुमच्या डोक्यात ते कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल की फ्रेमवर्क करतोय म्हणजे काय कमी केलं, कुठले कष्ट कमी केले, कुठल्या गोष्टी कमी केल्या, कुठली रिडंडन्सी, कुठली रिपिटेटिव्हनेस कमी केला. ठीक आहे. तर आपण त्याच्यातली पहिली टेस्ट घेतली होती. हं. आणि एक सिंपल टेस्ट आपण ही रन होत होती असं मला वाटतं. तर एकदा आपण परत एकदा रन करून बघू. तर ही व्हेरिफाय लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल्स नावाची टेस्ट केस आहे. तर ही सुरू झाली बघा आणि व्हॅलिड क्रेडेन्शियल्सनी ते ईमेल आयडी आणि पासवर्ड व्हॅलिड भरेल आणि नेक्स्ट पेजला जाईल. अकाउंट पेज आलं, ते व्हेरीफाय करेल. हं. आणि इथे तुम्हाला ऍसेट इक्वल्स पण ते करते आणि टेस्ट केस रन झाली आणि ती टेस्ट केस पास नाही झाली कारण मी इथे चुकीचं लिहिलं. आपण चुकीचं एक आउटपुट ठेवलं होतं ना, एक्सपेक्टेड माय अकाउंट पाहिजे, ते आपण मुद्दामून फेल होते की नाही बघायला चुकीचं देऊन ठेवलं होतं. इथे जर माय अकाउंट असतं तर ती पास झाली असती. ठीक आहे. आपण एक्सपेक्टेडच चुकीचं मुद्दामून ठेवलं होतं. निगेटिव्ह कंडिशन चेक करत होतो आपण शेवटला. हा त्यामुळे इथे मी ते जर दिलं तर ती पास होईल. हे आपण मागच्या वेळी बघितलं होतं. एक याच्यात फक्त एक गोष्ट राहिली ती म्हणजे आपण ट्विट नाही केलं. ठीक आहे. क्विट ड्रायव्हर डॉट क्विट पण करू. डॉट ठीक आहे. तर ड्रायव्हर डॉट ट्विट केलं. हम्म. म्हणजे ड्रायव्हर आपोआप बंद होईल, म्हणजे ब्राउझर आपोआप बंद होईल. इन्स्टन्स ड्रायव्हरचा इन्स्टन्स तो वाला बंद होईल. हम्म. आता बघा, आता आता आपण हा हा व्हाईट कोडिंग पुढे चालवायची आपल्याला. असेच आपल्याला आता या बाकीच्या मेथड पण बनवायचे आहेत 4. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बरंच रिपिटेशन येईल. मग आपण त्या व्हाईट कोडिंग मधून मग कॉमन पार्ट काढत 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 त्या कोडला एक चांगला कोड बनवायचा आहे आणि असंच आपण थ्रू आउट करायचंय आणि असं करता करता आपलं आपोआप फ्रेमवर्क बनेल. कळलं? म्हणजे तो फ्रेमवर्क बनवणं म्हणजे काही रॉकेट सायन्स किंवा काहीच नाही, हे तुम्हाला कळेल. नॉर्मल तुम्ही जशी कोडिंग करताय तशी कोड करणार. पण ही कोडिंग फक्त तुम्ही एका गोष्टीसाठी करत होता. मी तुम्हाला कसं सांगणार आहे, आपण आता बघणार की अशा आपल्याकडे हजारो टेस्ट केसेस आहेत किंवा 100 टेस्ट केसेस आहेत. अशा 100 केससाठी ही कोडिंग आपण आपण 4चा डेमो बघतोय. ठीक आहे. उद्या आपण एकदा या 4चं झालं की मग आपण आणखीन एक टेस्ट सिनेरिओ घ्यायचा. हे पहिली आपल्याला कोड पहिलं कसं करायचंय, एका सिनेरिओच्या लेवलला टेस्ट केसेसच्या लेवलला मल्टिपल टेस्ट केसेस वेगवेगळ्या 4 लिहून कसं होतंय, मग त्यात कुठले इश्यू येत आहेत, मग त्या सॉल्व्ह करण्यासाठी या क्लास लेवलला आपल्याला काय कॉमन काढता येईल हे आपण बघणार आणि ते कॉमन काढून आपला कोड आपण छान सुटसुटीत ऑर्गनाइज स्ट्रक्चर्ड प्रॉपर करणार. हे एकदा झालं की मग आणखीन एक सिनेरिओ ऍड करणार. बरोबर. मग त्या 2 सिनेरिओ मधल्या काही कॉमन गोष्टी आपल्याला जाणवत असतील त्या त्या इंटर सिनेरिओ लेवलला काढणार. ठीक आहे. अशा आपण प्रत्येक एकेका लेवलला कॉमन गोष्टी काढत जाणार आणि मग एकदा सगळ्या कॉमन गोष्टी छान आपला कोड दिसला, की आता प्रॉपर सिस्टमॅटिक आपला कोड दिसतोय मेंटेनेबल आणि प्रॉपर. किंवा आपण काही त्याच्यातल्या
गोष्टी नंतर ऍड करणार, जसं मग रिपोर्टिंगचा फॉर्मॅट आहे, तो आपण त्याच्यात एक चांगलं रिपोर्टिंगचा फॉर्मॅट त्याच्यामध्ये ऍड करणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेलचा कन्सेप्ट जो आपण आधी शिकला होता, तो पेज ऑब्जेक्टचा मॉडेलचा कन्सेप्ट ऍड करणार आपलं सिस्टमॅटिक एकदा झालं की. असे जे जे कन्सेप्ट आपण शिकलेत ते सगळे टेस्ट चेंजेसचे जे आपण टेक्निक शिकलो होतो ग्रुपिंग, ते आपण याच्यामध्ये ऍड करणार. ठीक आहे. तर असं आपण करत जाणार आहोत. एकदा त्याला व्यवस्थित बनवणार आणि मग आपल्याला काही कन्सेप्ट त्याच्यामध्ये, काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण ऍड करत जाणार. त्याच्यानंतर मग आपण एक्सेल शिकलो होतो, तर मग एक्सेलचा डाटा याच्यामध्ये ऍड करणार. ठीक आहे. एक प्रॉपर्टीज फाईल म्हणून एक आहे कन्सेप्ट, तो पण नवीन एक कन्सेप्ट याच फ्रेमवर्क मध्ये आपण ऍड करणार. तर असंच एक फ्रेमवर्क आपण हळूहळू हळू असं एक एक ऍड करत जाणार याच्यामध्ये. एवढंच आता आपलं उरलंय फक्त, की हे एकदा झालं की तुम्हाला फ्रेमवर्क कळलं. ठीक आहे ना. बाकीच्या गोष्टी तुम्हाला येतात, तुम्हाला जावा येते आणि तुम्हाला सेलेनियम येते, आणि जावा येणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते डोक्यात ठेवा. त्यामुळे जावाचा टच सोडू नका. जावा जर समजला असेल तर जावाचा टच सोडू नका, कारण जावा माहिती असणं ओप्स कन्सेप्ट कशा वापरल्यात. आता इथे तुम्हाला प्रत्येक वेळेला आपण बघत जाणार, जे मी आधी म्हटलं होतं ना, की सगळ्या ओप्स कन्सेप्टचं ऍप्लिकेशन आता फ्रेमवर्क मध्ये आहे. आता इथे तुम्हाला कळणार आहे की ओप्स कन्सेप्ट कशा वापरतोय आपण पावला पावलाला. तर आता आपण पुढे जाऊ. पण पुढे जाण्यापूर्वी एक कन्सेप्ट आपल्याला करायचं आहे. हे इथपर्यंत कळलं, अशा अप्रोचने आपण पुढे जाणार आहोत. आता एवढंच आपलं काम आहे, हे फ्रेमवर्क एंड पर्यंत नेणं. सगळ्या गोष्टी, सगळे कन्सेप्ट आता उरलेत त्या फ्रेमवर्क मध्येच तुमच्याकडे येतील. ठीक आहे. कुठले उरलेत बघू एकदा कन्सेप्ट आपले फक्त. आता एकदा फ्रेमवर्क, पेज ऑब्जेक्ट मॉडेल, फॅक्टरी पॅटर्न पण आपण टाकणार आहोत, एक्सचेंज रिपोर्ट टाकणार आहोत, प्रॉपर्टीज फाईल टाकणार आहोत, अपाचे एक्सेल टाकणार आहोत, मेवेनचं टेस्टिंग पण बघणार आहोत. जेनकिन आपण इंटरॅक्शन नाही करणार आहोत, कारण ते तुम्हाला मी सांगितलं ते डेव्हऑप्स आहे, पण हे मी तुम्हाला दाखवणार आहे की काय मॉडिफाय करायचं. एवढंच मी दाखवणार आहे. ठीक आहे. गिट करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपल्या प्रोजेक्टमध्ये. तर इथे बघा, ते सगळं या स्टेप बाय स्टेपने आपण चाललोय. तर आता हळूहळू बरेचसे क्लास, युटिलिटी क्लास, बेस क्लास, प्रॉपर्टी क्लास, टेस्ट स्विट, पेज ऑब्जेक्ट मॉडेल, पेज फॅक्टरी, एक्सेल फाईल, एक्सटेंड रिपोर्ट, जेनकिन्स, हे सगळं आपण काय करत जाणार आहोत, त्याच्यामध्ये टाकत जाणार आहोत. ठीक आहे ना. टेस्ट इंजिन लिस्नर्स, या गोष्टी आपण याच्यामध्ये आता हळूहळू टाक. म्हणजे हे जे कन्सेप्ट इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जातात, ते डायरेक्ट आपण त्याच्या नेट थ्रूच बघणार आहोत. म्हणजे का गरज पडते, आणि मग गरज पडली की मग आपण त्याचं सोल्युशन म्हणून तिथे घुसवणार त्याला. मग त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही विसरणार नाही. तर हा, त्यानंतर गिट झालं, तेवढं आपल्याला हे करायचंय. ठीक आहे. तर आता आपण हे करू. याच्या आधी एक कन्सेप्ट आपला राहिला होता, कारण इथे सुरुवातीला ना, जर तुम्ही बघाल तर आपण थ्रेड डॉट स्लीप वापरतोय सगळीकडे, पण फ्रेमवर्क मध्ये थ्रेड डॉट स्लीप वापरतात मध्ये मध्ये, पण तरी इनिशियल कुठल्या पण फ्रेमवर्क मध्ये इनिशियली एक इम्प्लिसिट वेट केलेलं असतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे फ्रेमवर्कच्या सुरुवातीला इम्प्लिसिट वेट येणं गरजेचं आहे, आणि आपण अजून वेट टॉपिकला टच नाही केले ना. मी म्हणलो होतो ते फ्रेमवर्क जेव्हा आपण बघू तेव्हा आपण इंट्रोड्यूस करू वेट्स. तर आता वेळ ती आली आहे की वेट्स इंट्रोड्यूस करायची. ठीक आहे. त्यामुळे आपण फक्त आपला वेट्सचा कन्सेप्ट आहे तो इंट्रोड्यूस करू. हा कन्सेप्ट हा एक खूप आवडता इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. याच्यासाठी पण आवडता की याच्यात कन्सेप्ट पण विचारण्यासारखा आहे, आणि एक सगळ्यात कठीण सिंटॅक्स पण याच्यामध्ये आहे. तर तो उगाचच पोरांना छेडण्यासाठी विचारला जातो. तो कोण वापरत तर नाही कधी, पण उगाचच तुम्हाला येतो का चेक करण्यासाठी करावा लागतो. ठीक आहे. तर आणि एक याच्यात लक्षात ठेवा सेलेनियम मध्ये, की सेलेनियम मध्ये कुठलंच कोणाचं पार्ट नसतं सगळं. ठीक आहे. त्यामुळे तुमचं एखादा कॉम्प्लिकेटेड सिंटॅक्स म्हणा किंवा असं काही पार्ट नसेल, तर आठवत नसेल, तर त्याच्यात काही इश्यू नाहीये, जोपर्यंत ते हे प्रूव्ह करत नाही की तुम्ही रोज काम करत नाही त्याच्यावर. आता मी याच्यावर डेली काम करतोय तरी पण बरेच सिंटॅक्स मला पार्ट नाही, जसे की आता एक्सप्लिसिट वेट किंवा फ्लुएंट वेटचं सिंटॅक्स असेल, ते कधी रोज वापरायला लागतच नाही. आपण फक्त इम्प्लिसिट वेट वापरून ठेवतो आणि बाकी थ्रेड डॉट स्लीपच वापरतो, किंवा अगदीच कधी गरज पडली तर एक्सप्लिसिट वेट. पण फ्लुएंट वेट तर कधी आयुष्यात वापरलं नाही, म्हणजे गरज नाही पडली आतापर्यंतच्या फ्रेमवर्कमध्ये. त्याच्यामुळे ती गोष्ट पार्ट असलीच पाहिजे असं गरजेचं नाहीये. तुमचं काम प्रूव्ह करण्यासाठी दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे काम प्रूव्ह करणं आणि एक म्हणजे अभ्यास. तर तुम्ही काम करताय, काही अशा गोष्टी आहेत की त्या जर तुम्हाला माहित नसतील, म्हणजे तुम्हाला वेब ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर हे जर डिक्लेअर नाही करता आलं, तर मग कळेल की तुम्हाला येत नाहीये ती गोष्ट. ठीक आहे. ठीक आहे. किंवा जर
तुम्हाला ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट हे माहित नसेल, हे पटापट टाईप नाही करता आलं, तर वाटेल की तुम्हाला येत नाहीये. ठीक आहे. तरी पण म्हणजे काही फ्रेमवर्कमध्ये तर हे पण नसतं केलेलं, हे तर आपण बघणार आहोत. पण तरी पण ही गोष्ट एक माहिती असते. बरं हे हे जरी नसेल तरी एखादं तुम्ही डिफाईन करू शकता, की आमच्या फ्रेमवर्कमध्ये आम्ही डेली लेव्हलला हे करत नाही आहोत, त्यामुळे मला आठवत नाही. पण जर तुम्हाला एक्सपाथ लिहिता नाही आला, एक्सपाथ लिहायला सांगितला आणि तिथे तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही विचार करताय, स्लो आहात किंवा कुठून तरी बघून लिहिताय, तर मग ते लगेच डाऊट येतो, की काम नाही करत आहे. कारण एक्सपाथ तर डेली बेसिसवर तुम्हाला बनवायलाच लागतात. म्हणजे काही अशा गोष्टी असतात, की ज्या तुम्हाला डेली बेसिसवर बनवायलाच लागतात. Gitच्या कमांड आहेत. त्या तुम्हाला डेली बेसिसवर, वीकली बेसिसवर पाठवायलाच लागतात. त्यामुळे तुम्हाला Git कमांड्स आठवत नसतील आणि तुम्ही म्हणत असाल, की मी काम करतोय याच्यावर Gitवर. म्हणजे या गोष्टी तुम्हाला सरळ-सरळ एक्सपोज करतात. एक्सपाथ टाइप करायला वेळ लागणं, सिस्टम डॉट आउट प्रिंटलं टाइप करायला किंवा आपण असं जावाचा एक कोड करतोय आणि त्या कोड करताना मेथड लिहितोय, बाकीच्या कुठल्या गोष्टी करतोय, त्या करायला वेळ लागणं. म्हणजे या सिंपल गोष्टी तुम्हाला एक्सपोज करतात. तर या 2 गोष्टी आहेत, की काम करत नाहीये हे एक्सपोज होणं, एक वेगळी गोष्ट. तर असे कॉम्प्लिकेटेड सिंटॅक्स जर तुम्हाला नाही आले, जसं फ्लुएंट वेंट वगैरे आपण शिकणार आहोत, तर तुम्ही काम येत नाही या गोष्टीला एक्सपोज नाही होणार. फक्त एक तुम्ही म्हणू शकता, "सर मी वापरत नाही कधी. आम्ही इम्प्लिसिट वेट आणि थ्रेड डॉट स्लीप आणि गरज पडली तर एक्सप्लिसिट वापरतो." असं आमच्या फ्रेमवर्कमध्ये असं म्हणू शकता. पण तरी पण ॲज अ नॉलेज पर्स्पेक्टिव्ह ते तुम्हाला आलं तर खूप छान. ते आलं म्हणजे तुम्ही अभ्यास करून आलाय त्याचा, असा अर्थ होतो. पण अभ्यास जर नाही करून आला तर त्या गोष्टी कोणाच्या लक्षात नसतात. हे पण सांगतो. मग याचा अभ्यासच करायला लागतो आणि ते कॉमन तेवढं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे तुम्ही काम करत नाही म्हणजे तुम्हाला ते आता तुम्ही ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट तुमच्या फ्रेमवर्कने हँडल केलंय. तुम्हाला लिहायला लागत नाही. याचा अर्थ तुम्हाला हे कारण सांगून तुम्ही नाही करू शकत. अशी पण येणारी मुलं आहेत, की जे म्हणतात, की "सर आम्ही वापरत नाही फ्रेमवर्कमध्ये. म्हणून मला हे येत नाही." ठीक आहे. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट मेथड त्यांना आठवत नाही. ते म्हणतात आमच्या फ्रेमवर्कमध्ये वापरत नाही, रेडीमेड फ्रेमवर्क आहे सगळं. तर असं पण नाही म्हणू शकत तुम्ही, कारण तुम्ही सेलेनियमचा इंटरव्ह्यू द्यायला तर अभ्यास करून आला पाहिजे कुठल्यातरी गोष्टीचा. ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यासाच्या लेव्हलला ही नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. त्यामुळे हे थोडं डोक्यात ठेवा, की कुठल्या गोष्टी तुम्ही डेली बेसिसवर वापरता आणि कुठल्या गोष्टी तुम्ही स्टडी पॉइंट ऑफ व्ह्यू करताय. म्हणजे डेली बेसिसवर वापरत नाहीयेत, पण ॲज अ नॉलेज पर्स्पेक्टिव्ह तुम्ही करताय. ठीक आहे. तर आता जो आपण टॉपिक करायला जाणार आहोत, त्यातल्या अर्ध्या गोष्टी अशा आहेत, की ज्या तुम्ही डेली बेसिसवर वापरणार आहात आणि अर्ध्या अशा आहेत, की ज्या तुम्ही वापरणार नाहीत. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण इंटरव्ह्यूवर छेड करायला तो सिंटॅक्स विचारतो आणि विचारतोच तर तुमचा जर पार्ट असेल, तर चांगलं इम्प्रेशन पडतं, की बाबा एवढं कॉम्प्लिकेटेड करून आलाय म्हणजे सिन्सिअर आहे पोरगं. असं एक चांगलं इम्प्रेशन पडतं. ठीक आहे. त्याच्यामुळे या गोष्टी नीट करा. पण हे तुम्ही सिंटॅक्स धडाधड पाठ केलेले सांगताय आणि तिथे एक्सपार्ट लिहिता येत नाहीये किंवा तर मग उलटं इम्प्रेशन पण पडतं, की हा पाठ करूनच आलाय, काम नाही केलेलं आहे. त्यामुळे हे बॅलन्स तुम्हाला करायचं आहे, की काम पण तुमचं दिसलं पाहिजे डेली आणि अभ्यास पण तुमचा दिसला पाहिजे. या दोघांमध्ये बॅलन्स झाला पाहिजे. ठीक आहे. पाठांतर खूप, अभ्यास खूप आहे आणि अ, काम दाखवता येत नाही म्हणजे प्रूव्ह करता येत नाही असं पण नाही झालं पाहिजे. ठीक आहे. ज्या लेव्हलचा तुम्ही अभ्यास दाखवताय, त्या लेव्हलचं तिकडे तुम्हाला सिस्टम डॉट आउट प्रिंटलं धडाधड टाइप पण करता आलं पाहिजे. एक्सपाथ धडाधड टाइप पण करता आले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल प्रूव्ह होतं, की आणि खरोखर बाबा 3+ वर्ष इंडस्ट्रीमध्ये करतोय, काम करतोय डेली बेसिसला. ठीक आहे. तर आता आपण नवीन हा टॉपिक जो बघतोय तो आहे वेट्स इन सेलेनियम. हा टॉपिक आपण बघतोय. हां. तर हा टॉपिक इंटरव्ह्यू क्वेशन एकदम फेव्हरेट इंटरव्ह्यू क्वेशन आहे. काय आहे बघू. वेट्स इन सेलेनियम विल बी यूज्ड टू सॉल्व्ह सिंक्रोनायझेशन प्रॉब्लेम. तर हा उलटा क्वेशन पण विचारतात. मला पण विचारलेला आहे, की हॅव यू फेस सिंक्रोनायझेशन इश्यू? तर काही पण. तर प्रश्न विचारणाऱ्यावर डिपेंड आहे, की तो कसा विचारेल. एक्सप्लेन वेट्स इन द सेलेनियम पण विचारेल. व्हॉट इस सिंक्रोनायझेशन इश्यू पण विचारेल किंवा तुम्हाला थोडंसं रिअल लाईफला फील आणायचं असेल, तर तो असाच विचारतो शक्यतो, की हॅव यू एव्हर फेस सिंक्रोनायझेशन इश्यू? म्हणजे आता याच्यात असा प्रश्न विचारल्यावर थोडेसे कॅन्डिडेट गडबडतात. ठीक आहे. मग आता सिंक्रोनायझेशन इश्यू म्हणजे त्यांना माहीत नसतं बऱ्याचदा, की वेटचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, की सिंक्रोनायझेशन इश्यू म्हणजे काय? तर सिंक्रोनायझेशन म्हणजे सगळेजण एका ठिकाणी असणं, एका पेजवर असणं. बरोबर आहे. तर आता आपल्या यामध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे आपला प्रोग्रामचं एक्झिक्युशन चाललंय. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ब्राउझरचं पेज. तिथे ते एलिमेंट्स आहेत. आपला कोड जो आहे ना, तो ड्रायव्हर थ्रू ब्राउझर सोबत कम्युनिकेट करायला बघतोय. बरोबर आहे. पण ब्राउझर सोबत कम्युनिकेट म्हणजे कोणाला? तर ब्राउझरमध्ये जे HTMLचे एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्स सोबत ते कम्युनिकेशन होणार आहे. बरोबर? तर ज्यावेळेला ते एलिमेंट्स
आणि आपला कोड. ज्या वेळेला आपल्याला कोड जातोय त्यावेळेला ते एलिमेंट्स तिथे आहेत की नाही आहेत, त्यावेळी ते सेम पेजवर आहेत तिथं, की अजून ते आलेले नाही आहेत, की येऊन गेलेत. म्हणजे तुम्ही पुढे मागे तर होत नाहीत ना. हे बघणं म्हणजे सिंक्रोनायझेशन इश्यू. तर ज्या वेळेला मी त्या मेथडला कॉल करतोय त्यावेळेला ते वेब एलिमेंट तिथे पाहिजे. कळलं? कधी कधी कसं होतं की आपण एखाद्या वेब एलिमेंटला क्लिक करायला मेथड देतो क्लिक, आणि तोपर्यंत ते पेज लोडच झालेलं नसतं. त्यामुळे आपण एकदा सबमिट बटनला आपण क्लिक करायला देतोय, पण सबमिट बटन किंवा एखादं कुठलंही बटन तिथे पेज लोडिंगच चालू असतं, ते तिथे लोडच झालेलं नसतं. सगळ्यांनी हा नीट इश्यू समजून घ्या, सिंक्रोनायझेशन इश्यू. सबमिट कुठलंही पेज ते एलिमेंट तिथे लोडच झालेलं नसतं. ते लोड झालेलं नाहीये त्याच्यामुळे आपले मेथड तर बरोबर आहे, सगळा सिंटॅक्स पण बरोबर आहे, पण मी ते सबमिट बटनला क्लिक करायला गेलो तर लोकेटरला सबमिट बटनच मिळत नाही. त्यामुळे क्लिक करणं पुढली गोष्ट राहिली. तो म्हणतो की दिस एलिमेंट डझंट एक्झिस्ट, कांट फाइंड एलिमेंट, म्हणजे असं काहीतरी तो एरर देईल तुम्हाला, की हे एलिमेंट लोकेटर मिळत नाहीये, पेजवर नाहीये. तर मग तेव्हा तुम्हाला कळत नाही की झालंय काय, आपला कोड आपला हे चुकीचं तर नाही झालं, आपला सिंटॅक्स लिहिण्याचा एक्सपात तर नाही चुकला. ठीक आहे ना? तर त्याच्या याला म्हणतात सिंक्रोनायझेशन नसणं. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला कॉल केलात तेव्हा तो तिथे नव्हताच. अशा वेळेला गैरसमज होतात, की तुम्ही त्याला म्हणता, "अरे मी तुला हाक मारली आणि तू मला काहीच नाही होऊ दिलंस." पण त्यावेळी तो घरात होता, तो तुमच्या रेंजमध्ये होता, त्याचं लक्ष होतं, त्याच्या कानावर तो आवाज पोहोचला का? किंवा तुम्ही जेव्हा त्याला फोन केलात, तो बोललात तेव्हा तुमचं कनेक्शन चालू होतं का? की त्यावेळेला काहीतरी इंटरप्ट आला होता मध्ये? ठीक आहे. आउट ऑफ नेटवर्क तुम्ही गेला होतात. हे चेक करणं तुमचं काम आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुमचं कनेक्शन एस्टॅब्लिश असेल, तुम्ही एका पेजवर असाल, तुम्ही सिंक्रोनस असाल, तेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. ठीक आहे. सिंक्रोनायझेशनची खूप उदाहरणं आहेत. तर जसं की आता तुम्ही एखाद्या मुलाला सांगताय, एखाद्याला सांगताय, जर तुमच्या मुला मित्रांमध्ये ठरलं, की अ, बरोबर आता वाजलेत 8:32, तर बरोबर 8:40 ला तू इथे-इथे भेट मला. हं. मी 5 मिनिटं वाट बघीन आणि निघून जाईन, नाही आलास तर. असं जर तुम्ही एखाद्याला सांगितलंत आणि तुम्ही बरोबर 8:40 ला तिथे जाऊन उभे राहिलात. 5 मिनिटं वाट बघितलीत आणि तो माणूस काही आला नाही, तो निघून गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा तुम्हाला फोन आला, की "अरे तू कुठे आहेस?" "मी आलो इथं." तर तो म्हणतो, "अरे तुला मी 8:40 ला यायला सांगितलं होतं ना." तो म्हणतो, "8:40च आहेत. माझ्या घड्याळामध्ये 8:40च झालेत." तर या इश्यूला म्हणतात सिंक्रोनायझेशन इश्यू, की तुमची दोघांची पण घड्याळं सिंक्रोनाइज नव्हती. म्हणजे माझं घड्याळ 10 मिनिटांनी पुढे होतं आणि त्याचं घड्याळ 10 मिनिटांनी मागे होतं. त्यामुळे माझं 8:40 ला मी तिथे गेलो, पण तेव्हा त्याच्या घड्याळामध्ये 8:30च झाले होते. त्यामुळे तो त्याच्या 8:40 ला आला. बरोबर आहे. म्हणजे कम्युनिकेशननुसार सगळं बरोबर चाललंय. सिंटॅक्सनुसार सगळं बरोबर चाललंय. रूल्स मी पण फॉलो करतोय, तो पण फॉलो करतोय. पण तरी आमच्यात मिसकम्युनिकेशन झालं. तरी आम्ही एकमेकांना भेटू नाही शकलो. का? कारण वी वेअर नॉट ऑन द सेम पेज. वी वेअर नॉट सिंक्रोनाइज्ड. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा कधी पण हे आकाश यान वगैरे म्हणजे सगळं उडतं, जे नासात किंवा बाकी कुठे पण जे मोठे-मोठे एक्सपेरिमेंट होतात, त्या सगळ्यात पहिलं ते काय करतात, ते सगळं क्लॉक सिंक्रोनाइज करतात. हे सगळ्यांचा मिलीसेकंद पासून सगळे क्लॉक एका टाईमला सेट करतात. कारण त्यांचं सगळं कम्युनिकेशन त्या सेकंद लेव्हलला असतं, की एवढ्या-एवढ्या वाजता हे सुरू करा, एवढ्या-एवढ्या, आणि ते थोडं जरी चुकलं, तरी त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार बाकीचं सगळं ऑर्बिटची रेंज वगैरे सगळी बदलून त्यांचा प्लॅन किंवा त्यांचं जे पण लँडिंग आहे ते फेल होऊ शकतं. ठीक आहे. तर त्याचंच हे याला म्हणतात एक जेनेरिक तुम्हाला सिंक्रोनायझेशन इश्यू सांगितला. याचा सर्वसमावेशक इश्यू असं नाही की आपल्या बाबतीत होतो. तर तो आपल्या साइडला काय तर एवढाच, की पेज लोड झालेलं नाहीये अजून आणि तुम्ही त्या एलिमेंटला कॉल करताय. जे एलिमेंट तिथे नाहीच आहे. कुठल्यातरी कारणाने ते एलिमेंट नाहीच आहे आणि तुम्ही कॉल करताय. हं. तर अशा वेळेला म्हणजे आता ते लोड होत नाहीये. मग त्यावेळेला त्या सिंक्रोनायझेशन इश्यूला सॉल्व्ह करण्यासाठी त्याचं सोल्युशन काय? तर एकच सोल्युशन आहे, की तो जोपर्यंत त्या पेजवर येत नाही, तोपर्यंत त्याची वाट बघणं. ठीक आहे. आणि तो आला, की मग त्याच्याशी बोलायला सुरुवात करणं. उगाच तो नाहीच आहे तरी आपण त्याला हाका मारत बसतोय, हे चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे काय आहे सोल्युशन, की तो येण्याची वाट बघणं, की तो कधी येतोय आणि तो एकदा आला हे कळलं, की मग कम्युनिकेशन सुरू करणं. हे याच्यावरचं बेस्ट सोल्युशन आहे. आणि हे सोल्युशन वाट बघणं म्हणजेच काय तर वेट्स. ठीक आहे. तर हे वाट बघण्यासाठी मग काही वेट्स दिलेत किंवा काही टेक्निक्स आहेत. तर त्या टेक्निक्स आपण बघतोय. त्याच्यामध्ये 3 टेक्निक्स आहेत मेन. एक आहे ती आत्तापर्यंत आपण वापरून झालेली आहे ऑलरेडी. ती म्हणजे जावानी प्रोव्हाईड केलेले थ्रेड्स. तर थ्रेड्सची स्लीप जी मेथड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मिलीसेकंडमध्ये जेवढे पण सेकंद द्याल, तेवढे मिलीसेकंद तो प्रोग्राम तिथेच पॉज होतो आणि वाट बघतो. आणि मग तेवढे सेकंद झाले, की तो पुढे जातो.
नेक्स्ट लाईनला जातो. एवढी सिम्पल मेथड जावाने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला अगदीच काही नसेल मिळत आणि असं वाटलं की इथे मला फक्त 10 सेकंद थांबायचंय, पेज नाहीच लोड होतंय फक्त या जागी, तर तुम्ही थ्रेड डॉट स्लीप वापरू शकता. ठीक आहे. फक्त याचा बरं ते बाकीचे आपण कंपॅरिझन नंतर करू. दुसरी मेथड ती म्हणजे इम्प्लिसिट वेट, ही सेलेनियमची आहे. आणि तिसरी आहे ती पण एक्सप्लिसिट वेट सेलेनियमची आहे. आणि एक्सप्लिसिट वेट मध्ये आणखीन एक टेक्निक आहे, ती म्हणजे फ्लुएंट वेट. ठीक आहे. तर त्याचेच एक्सप्लिसिट मधलाच एक त्याचा आणखीन एक पार्ट म्हणू शकतो तुम्ही. तर याच्यामधलं थ्रेड डॉट, आता आपण म्हणतो थ्रेड डॉट स्लिप नाही, पण मी जर जेवढे फ्रेमवर्क मध्ये वापरलेत सर्रास सगळेजण थ्रेड डॉट स्लिप वापरतात, कारण ते कन्व्हिनियंट पडतं. ठीक आहे. जर मध्येच मला एखादी गरज आली, एकाच ठिकाणी कुठेतरी लागतंय आणि मला वेळ नाहीये आता, मला माझा पटकन कोड पूर्ण करायचा आहे, तर मी पटकन तिथे टेस्टिंगला थ्रेड डॉट स्लिप लावतो. त्यामुळे हे याचा वापर होतो. पण आयडियली तुम्ही इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिटनी ती कंडिशन हँडल करावी असं म्हणतात. आणि याच्यावर बरेच डिबेट्स आहेत. ठीक आहे ना, कुठली पद्धत चांगली? चांगले चांगले आपल्या लोकांचे याच्यावर डिबेट्स आहेत. म्हणजे राहुल शेट्टीचं वेगळं मत आहे, नवीन वाल्याचं वेगळं मत आहे आणि त्यांच्यामध्ये प्रॉपर कॉन्फ्लिक्ट्स आहेत, म्हणजे प्रॉपर वाद आहेत, डिबेट्स आहेत. की हा म्हणतो ही मेथड चांगली आहे, तो म्हणतो तीच मेथड चांगली आहे. म्हणजे कंबाईन कुठलं कुठलं वापरायचं वेटसाठी. त्याच्यामुळे याचं असं कुठलं युनिव्हर्सल उत्तर नाहीये. ठीक आहे, त्याच्यात पडायचं नाही. ज्याच्यात डिबेट असतं त्याच्यात पडायचंच नाही. आपण आपल्या फ्रेमवर्कमध्ये काय करतो सांगायचं आणि असं असं आम्ही करतो. ठीक आहे. जो माणूस जे बघून आलेला असेल, ज्या ह्याच्यात झालेलं असेल त्याला ते बरोबर वाटतं. त्यामुळे अशा कॉन्ट्रोव्हर्शियल टॉपिकमध्ये आपण आपण काय करतो सांगायचं आणि प्रत्येकाचा ॲडव्हांटेज सांगायचा, डिसएडव्हांटेज सांगायचं आणि म्हणायचं जशी गरज असेल तसं ते वापरणं चांगलं. म्हणजे अकॉर्डिंग टू द नीड आपण ते वापरू. ठीक आहे. असं सांगायचं म्हणजे सिच्युएशनल, आणि खरं आहे ते सिच्युएशनल आहे. पण तरी पण एक स्टँडर्ड वे कुठला ठेवायचा? इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट एकत्र वापरायचं. एक इम्प्लिसिट आणि फ्लुएंट वापरायचं. म्हणजे जे कॉम्बिनेशन असतं वापरण्याचं, ते तुम्ही बघा. जसं-जसं तुमचे बेसिक व्हाल ना, मग तुम्ही अशा ॲडव्हान्स गोष्टीमध्ये घुसा. म्हणजे अशा जे काही गोष्टी चालू असतात किंवा असे काही इंटरव्ह्यू क्वेशन्स वगैरे, डेमो इंटरव्ह्यू वगैरे सगळं चालू असतं YouTubeला. ते तुम्ही सुरू इव्हन तुम्ही सेलेनियमचे 2+ चे डेमो इंटरव्ह्यू ऐकायला सुरुवात करा. काही काम नसेल, नुसतेच कुठून जात असाल, ट्रॅव्हल करत असाल, हे ऐका. ठीक आहे. आता तुम्ही इंटरव्ह्यू क्वेशनची सुरुवात करून द्या. कारण आता तुम्हाला आपण फ्रेमवर्कला पोहोचलोय. त्यामुळे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या ह्याच्यात नसतात. जसं ऑटोवर विचारलं जाईल, बाकी कुठल्या काही गोष्टींवर विचारल्या जातील. तर त्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेशन्स मधनंच कळतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये एखादा नवीन टॉपिक वाटला, तर मग तो तुम्हाला समजेल लगेच. कारण आता आपलं बेसिक तर सगळं क्लिअर आहे. त्यामुळे आता ह्याच्यात ॲड ऑन काही गोष्टी असतील, त्या त्याच्यामध्ये होतील. ठीक आहे. किंवा आपण नंतर डिस्कस करू शकू. त्यामुळे तुम्ही आता हळू एका साइड बाय साइड पहिलं ह्याला प्रायोरिटी द्या. पहिलं फ्रेमवर्क बनवायला. आणि जर तुम्हाला असाच कुठेतरी रिकामा वेळ मिळत असेल, ट्रॅफिक टाईमपास करताय, ट्रॅव्हलिंगमध्ये जाताय, तेव्हा मग जावाचे, सेलेनियम जावाचे 2+ इंटरव्ह्यू ऐकायला सुरुवात करा. 2+ ते 3+ बऱ्याच लोकांनी घेतलेले आहेत इंटरव्ह्यू क्वेशन्स आणि त्याचे आन्सर्स पण आणि आन्सर्स कॅन्डिडेटचे ऐकू नका. म्हणजे इंटरव्ह्यू पण ऐका, पण कॅन्डिडेटचे रिलायबल राहू नका. त्याच लोकांनी जे उत्तरं दिलेले, प्रश्न आणि उत्तरं सांगितलेले असतात ना, म्हणजे जसं की आता जे मोठे-मोठे चांगले लोक आहेत, त्याच्यावर ट्रस्ट करा. नाहीतर मग बरेच असे इंटरव्ह्यू असतात, की ज्यात इंटरव्ह्यू विचारतो आणि कॅन्डिडेट उत्तर देतात. ते उत्तर चुकीचं असतं. पण एक मॉडेस्टी म्हणून म्हणजे ते इंटरव्ह्यूअर त्यांना काही दुखवत नाही आणि काही त्यांना जाणवून देत नाही उत्तर चुकलंय आणि आपण तेच उत्तर मानून बसतो. तसं पण करू नका. फक्त कसं क्वेशन्स असतात त्यासाठी बघा आणि नॉर्मल सेलेनियम इंटरव्ह्यू क्वेशन्स विथ आन्सर्स असे खूप जावाचे व्हिडिओ आहेत. ते मी पण पाठवतो तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडे. तर ते आता ऐका आणि आता असे चांगले-चांगले तुमच्या ह्याच्यामध्ये असं काहीतरी करून ठेवा, की कंटिन्यूअस तुम्हाला तेच पॉपअप येत राहतील. ठीक आहे. बरेच लोकं असे जावाचे ते शॉर्ट्स बनवतात. जावा आणि सेलेनियमचे रील्स बनवतात. तसले रील्स बघत राहा. छोटे-छोटे एक-एक व्हिडिओ असतात. एक-एक कन्सेप्ट छोटासा क्लिअर केला जातो. तर बाकीचे रील्स बघण्यापेक्षा असले रील्स सुरू करा. त्याच्यामुळे हे तुमच्या डोक्यात कायम राहील आणि इंटरव्ह्यूसाठी हे कंटिन्यूअस डोक्यात असणं गरजेचं आहे. कारण हे जर गोष्ट असं आहे, की कुठला पण माणूस असेल आणि त्यांनी आता परत जर 6 महिन्याचा, 2 महिन्याचा गॅप टाकला, 3 महिन्याचा गॅप टाकला, तर परत सगळं विसरतो. त्याला परत म्हणजे जावाचे कन्सेप्ट तुम्ही नाही विसरणार, पण सिंटॅक्स किंवा बाकीच्या गोष्टी सगळं विसरतो. त्याच्यामुळे गॅप टाकू नका फक्त. हे कंटिन्यूअस तुम्ही याच्यात राहाल याच्यासाठी असेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असेच पॉपअप येत राहतील अशी व्यवस्था करून ठेवा. त्यामुळे तुम्ही कंटिन्यूअस या फ्लोमध्ये राहाल. एकदा तुम्हाला फ्लोमध्ये आलात, इंटरेस्ट यायला लागलं, मजा यायला लागली, की मग ती गोष्ट आपोआप होत जाईल. ठीक आहे? ठीक आहे. तर आपण बघत होतो इम्प्लिसिट वेट, थ्रेड डॉट स्लिप, इम्प्लिसिट वेट आणि एक्सप्लिसिट वेट. ठीक आहे. तर आता एक-एक करून पुढे जाऊ आपण. स्लीप. थ्रेड डॉट स्लीप म्हणजे काय?
तेही जावाने दिलंय, सेलेनियमनी नाहीये. ठीक आहे. हे सेलेनियमची कमांड नाही, प्रॉपर जावाची कमांड आहे. सगळ्यात त्याचा ऍडव्हान्टेज काय तर हा एक्स्ट्रीमली इझी टू यूज आहे. याच्यापेक्षा सोपं काहीच नाही जगामध्ये मीटिंगसाठी. ठीक आहे. हे आपण आता वापरले, त्यामुळे हे तुम्हाला सगळ्यांना वापरता येतं ऑलरेडी. याच्याबद्दल डिटेलमध्ये जात नाही. याचा डिसएडव्हान्टेज काय तर समजा तुम्ही सांगितलं 3000 मिलीसेकंद म्हणजे 3 सेकंद आणि समजा ते वेब पेज लोड व्हायला 4 सेकंद लागले तर काय होईल तरी पण तुमचं